तर याच प्रकरणाची सुनावणी काही तासात होणार आहे, याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास पुढची बातमी। उद्धव ठाकरे कालच्या मेळाव्यामध्ये म्हणाले की मी जर भेटत नव्हतो तर मग तू निवडून कसा आलास, असं ओमराजेंना उद्देशून ते म्हणाले। उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांवरती निशाणा साधला कालच्या मेळाव्यात। तुमच्या मतदारसंघामध्ये मी सभा घेतल्या, कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला तुम्हाला किती वेळ लागणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत। बरं, उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत। मग मी जर कोणाला भेटत नव्हतो तर गदाडे तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या, 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत। की खंडोजी खोपडे नाव तर तुम्ही काय म्हणता, सूर्याजी पिसाळ नाव म्हटल्यानंतर तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही काय म्हणता? मग 400 वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही। यांना किती वर्ष लागतील यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला? हे ज्यांनी विचारलं त्यालाच विचारा आता, तू काय म्हणतोय? तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून फुटलेल्या खासदारांना तुडवण्याचे आदेश दिले, तर तुडवून दाखवाच, पाय जागेवर राहणार नाहीत, असं म्हणत शिंदे आक्रमक झाले। ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं। आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल, पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलट पेटलेला आहे। आणि त्या कांबळेला कसा तुडवला पुढचं तुम्हाला माहिती आहे। कारण अनेक जण मला सांगतात की उद्धवजी आता तरी आदेश द्या। म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत। आता म्हणतात तुडवा, हिम्मत असेल तर समोर या। रामदास भाईचं बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात। हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय, पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन, पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच हे मी करेन। आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही। कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो, अगदी मुख्यमंत्री देखील होऊ शकतो। ज्या दिवशी माझ्या समोर बसलेला एखादा कार्यकर्ता कार्यकर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण करेल, तो सगळ्यात आनंदाचा दिवस एकनाथ शिंदे सारखे असेल। तर या बंडखोर 6 खासदारांच्या मतदारसंघातील जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्षांसोबत संवाद साधणार आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। अमित शहा मध्यरात्री कोल्हापूर विमानतळावरती पोहोचले। कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावरती अमित शहांची सभा होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सभेला उपस्थित असतील।